25 वर्षांचा अनुभव आणि शेकडो ग्राहकांचा विश्वास म्हणजे विश्वकर्मा बिल्डर्स. प्रशस्त घरात राहण्याचा आनंद म्हणजे आनंद वाटिका. प्रत्येक घराची सुरुवात होते एका छोट्याशा विचारातून, आपलं स्वतःचं घर, जिथे शांतता, समृद्धी आणि आनंद नांदतो. आपल्या नाशिक मधल्या आनंद वाटिकामध्ये राहत असलेल्या आणि याच निखळ आनंदाचा अनुभव घेत असलेल्या काही कुटुंबियांना आपण आज भेटतोय. नमस्कार. कृपया आपली ओळख करून द्या आणि आमच्या प्रेक्षकांना आपण सध्या कुठे राहतात हेही सांगा. नमस्कार, मी रत्नाकर बकरे आणि त्यातून रिटायर्ड आहे. आनंद वाटिका दत्त मंदिर रोडला BBHK. सर्वात महत्वाचं जे विकसक बांधकाम करून घरं विकतात बरोबर. असं आढळतं. परंतु वसंत सरांनी त्यांनी जे भूमिपूजनाच्या वेळेस जे जमिनीचं वास्तू केलेलं आहे, आपल्या पदरचा पैसा खर्च करून 3-4 लाख रुपये खर्च करून, आणि सर्वात महत्वाचं ज्या जमिनीवर आपली वास्तू उभी आहे तिथं भूमिपूजन व्यवस्थित करून शास्त्रोक्त करून आम्हाला यावरती जे शास्त्रोक्त पद्धतीने वास्तूप्रमाणे आम्हाला घर मिळवून दिलं. माणूस फक्त समाधान शोधतो. बरोबर. घर समाधान आणि सुखाचं जावं या दृष्टीने आम्हाला पूर्णपणे आम्ही समाधानी आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही आनंदी वाटिकामध्ये येऊन आनंदी आहात. आनंदी आहे. ओके सर, आपण काय सांगाल? नमस्कार, मी विवेक रत्नाकर बकरे. मी आनंद वाटिका, आता जे प्रसाद कांत सरांची जी नवीन प्रोजेक्ट आहे दत्त मंदिर सिग्नल जवळ, तिथे मी आता फ्लॅट घेतला आहे. तर सांगताना मला खूप आनंद होईल की ही जी आनंद वाटिकाची बिल्डिंग सरांनी जे केलेलं आहे ते खूपच छान. त्यांनी कन्स्ट्रक्शन जी क्वालिटी असेल किंवा या सगळ्या गोष्टी त्यांनी विचार करून, भविष्याचा विचार करून सगळ्या दृष्टीने तो प्रोजेक्ट खूप छान केलेला आहे. साधारणतः हे घर घेण्यापूर्वी मी साधारणतः 100 प्रोजेक्ट बघितले आहेत नाशिकमध्ये. बरोबर. 2-3च क्रायटेरिया माझे असे होते की घर एक तर वास्तूप्रमाणे असावं, दुसरी गोष्ट ते कुठल्याही आपल्या हायवेला कनेक्ट असावं, की एक 2-5 मिनिटाच्या वॉकिंगवर हायवे असावा, शाळा, कॉलेजेस किंवा जे काय हॉस्पिटल्स आहे ते जवळ असावे, डेली इसेन्शियल्स, अशा दृष्टीने मी बघत होतो. आणि अनेक ठिकाणी बघताना असं लक्षात आलं की कुठे बरेचसे क्रायटेरिया मॅच होत होते, पण वास्तूमध्ये काही ते बसत नव्हतं. त्यामध्ये आम्हाला आमची ती प्रायोरिटी होती आणि सरांनी खूपच छान पद्धतीने ते पूर्ण केलेलं आहे. प्रसाद कांत सरांविषयी सांगताना माझा अजून एक अनुभव असा की खूप सरळ आणि साधेपणाने त्यांचं काम खूप चांगलं आहे, क्लिअर आहे. म्हणजे इतर बिल्डरला आपण बघतो तर त्या बाबतीत आजकाल अनेक प्रकारच्या काही धोकाधडी होत आहेत, म्हणजे किंवा लोकांना फसवलं जात आहे. तर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं सरांचं काही हे नसेल आणि त्यांनी एकदम डॉक्युमेंटेशन सगळं सरांचं क्लिअर आहे. ट्रान्सपरन्सी खूप छान ठेवलेली आहे त्यांनी आणि रेट्स पण रिझनेबल आहेत. दत्त मंदिर सारख्या लोकेशनला इथून अगदी वॉकिंग साधारणतः 200 ते 300 मीटरच असेल आणि 2-3 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे. तर एवढ्या छान ठिकाणी हा प्रोजेक्ट आहे. आजूबाजूला सगळं शांत आणि सगळे बंगले आहेत, शांततेचं वातावरण आहे. तर मुलांना खेळण्यासाठी काही आजूबाजूला एक छोटं गार्डन पण आहे खाली. तर ते सरांनी खूपच स्पॉट खूप छान निवडलेला आहे आणि त्यांनी बाकी कुठल्याही प्रकारची कमतरता, त्यांची जी क्वालिटी, मटेरियल क्वालिटी असेल किंवा कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत त्यांनी कुठल्याही प्रकारचं काही तडजोड केलेली नाहीये. तर तो एक खूप मोठा प्लस पॉइंट आहे आजच्या ह्याच्यात. म्हणजे तुम्ही सुद्धा समाधानी आहात? समाधानी आहे, नक्कीच नक्कीच. थँक्यू. त्यामुळे आता जास्त विचार करत बसण्यापेक्षा साईट व्हिजिट करा आणि आनंद वाटिकाबद्दल आणखीन जाणून घ्या. कॉन्टॅक्ट डिटेल्स स्क्रीनवर दिलेलेच आहेत.